तर आज होता संडे आणि आम्हाला जायचं होतं सासरच्या रिलेटिव्हमध्ये लग्नासाठी. तर मी इथे रात्रीच आमच्या कपड्यांची तयारी केली होती. तर हा होता मिहाचा ड्रेस, हे होते मिहाच्या बाबांचे कपडे आणि इथे होती माझी साडी आणि ज्वेलरी, बँगल्स वगैरे सगळं. आणि इथे आमची मिहा खूपच छान रेडी झाली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. ती तुम्हाला सगळ्यांना हाय करते. त्यानंतर मिहाचे बाबासुद्धा इथे रेडी झाले होते, ते पण छान दिसत होते. आणि त्यानंतर मी सुद्धा इथे मस्त अशी छान रेडी झाले होते आणि खरंच छान दिसत होते. तर आता आम्ही निघालोत लग्नाला जायला आणि इथे आमच्यासोबत दादा आणि वहिनीसुद्धा होते. आणि आम्हाला खूप लॉंग डिस्टन्सचं ट्रॅव्हलिंग करायचं होतं. नाही म्हटलं तरी 1.5 तास तरी लागणार होतं ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि फायनली आम्ही आता पोचलो आहोत इथे लग्नाला. आणि इथे मिहाला आधी बघायचं होतं गणपती बाप्पा आणि उंदीर मामा. तर तिचे बाबा तिला ते दाखवत होते आणि आम्ही एकदम ऐनवेळीच पोचलो होतो लग्नामध्ये. म्हणजे लग्नांना लागून गेलं होतं आणि शेवटच्या मंगलाष्टका असतात ना, त्या चालू होत्या आणि आम्ही पोचलो होतो. ठीक आहे, आम्हाला ॲटलिस्ट ते तरी अटेंड करायला मिळालं. आणि ते दादा म्हणतात भूक लागली आहे. त्यानंतर मग आम्ही इथे बसलो. आमचे सगळे रिलेटिव्स आहेत, त्यांना हाय हॅलो केलं, सगळ्यांशी गप्पा गोष्टी केल्या. आणि इथे एवढी माणसं बघून ना आमच्या मिहाला रडू येत होतं. ती नेहमीच अशी करते, पण नंतर ती नॉर्मल होऊन जाते. आणि सगळ्यांना भेटल्यानंतर आम्ही गेलो होतो जेवायला. पण आहे ना, मिहाला सुद्धा भरवायचं होतं आणि खूप गडबड झाली होती. तर त्याच्यामुळे ना मला जेवणाचं शूटच करता नाही आलं आणि मी विसरून गेले अचानक. मला माहितीच नाही की मी शूट केलंय की नाही केलंय. आणि खरं सांगू का, जेवण खूपच सुंदर होतं, खूप टेस्टी होतं, खूप व्हरायटीज सुद्धा होत्या, पण शूट करायचं राहून गेलं. आणि इथे मिहा तिच्या काकांसोबत मस्त अशी खेळत होती. जेवण वगैरे करून झालं होतं आमचं. आणि इथे मिहाचे कझिन्स आहेत सगळे. मिहाच्या काकांचा मुलगा आहे तक्ष आणि आत्याची मुलगी सुद्धा होती तिच्या. आणि हे तिघे मस्त असे मज्जा करत होते, इकडून तिकडे पळत होते. यांच्यावर खूप लक्ष ठेवावं लागत होतं आणि आमची सुद्धा इकडे यांच्या मागे पळून पळून हालत खराब झाली होती. त्यानंतर ना इथे लग्नामध्ये आले होते आदित्य ठाकरे. ते आले होते तर थोडीफार अशी गर्दी झाली होती, म्हणजे फोटो सेशनसाठी वगैरे. आणि ते थोड्याच वेळात लगेच गेले. आणि मी इथे मिहाच्या बाबांना सांगितलेलं मला ॲटलिस्ट त्यांचा एक तरी व्हिडिओ हवा. त्यानंतर रिसेप्शनच्या वेळेस नवरा नवरीची मस्त अशी डान्ससोबत एंट्री झाली आणि आम्ही त्यांचा डान्स एन्जॉय केला. त्यानंतर इथे मिहा आणि मी, तिच्या बाबांनी आम्हाला आईस्क्रीम आणून दिली होती, ती एन्जॉय केली. मजा आली आम्हाला खूप लग्नामध्ये. आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं लग्न हे. त्यानंतर छान छान फोटो सेशन केलं. आणि इथे ग्रुप फोटो जो आहे तो माझ्या सासरकडच्या मंडळीचा आहे. तर इथेच व्लॉग एंड करते. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.